प्रेम म्हणजे आता आता काय प्रेमला यायला तसं यायला काय राहिलं नाही. प्रेम हे तसं राहतंच कायम, ते काय राहणार नाही. पण जो टुगेदरनेस आहे ना हा महत्त्वाचा राहिलेला आहे. आता तुम्ही किती साथ एकमेकावर कसं जीवन कंठता हे फक्त तर राहिलेलं आहे प्रेम याचा अर्थ. ते वंदना ताई म्हणून तुम्हाला विचारते की तुम्हाला प्रेम म्हणजे सध्या काय काय वाटतं? आता ह्या क्षणाला प्रेम म्हणजे मला कुटुंब, प्रेमापेक्षा मैत्री, त्यातलं निस्वार्थी प्रेम हे जास्त. कोणाकडून काही अपेक्षा नाही, बस टुगेदरनेस आणि एकमेकांच्या बरोबर. दोन दिग्गजांची भन्नाट जुगलबंदी अशी जंबाजंबी हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि मला तर खूपच एक्साइटमेंट आहे, कारण अर्थात आपल्या समोर असणार आहेत ते म्हणजे अशोक मामा आणि वंदना गुप्ते मॅम. दोघंही आज माझ्या सोबत आहेत. नवशक्तीला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि हे जे जमून आलंय ना ते मला खूप आवडलंय. तर हे जे जमून आलंय याच्याबद्दल मी हेच पहिला प्रश्न विचारीन की लोकेश गुप्तेनी अशी काय जादूची कांडी फिरवली की तुम्ही दोघांनीही या सिनेमासाठी होकार दिलात? ही जादूची कांडी म्हणजे मेन कथा आणि लोकेशने ते इतकं विस्तृत त्याचं वर्णन करून आम्हाला सांगितलं ना मला, त्यामुळे मी लगेचच हो म्हटलं. बरं, लोकेश तर माझं तसं अभिनेत्री नाटकापासूनचा ओळख, आणि म्हणजे अजूनही लोक म्हणतात की लोकेश गुप्ते म्हणजे तुमचा मुलगा आहे का. ते खरंच मुलाईसारखं नातं आहे. तर त्यामुळे मला त्याचे तेव्हापासून तो इतका फोकस्ड होता ना, जे करेल ते पूर्ण फोकसने करणारा माणूस आहे. आणि प्रत्येक कलाकाराची कपॅसिटी माहीत असलेला दिग्दर्शक असला की तो उगाच काहीतरी वायफळ आमच्याकडे आणणार नाही ही खात्री होती. त्यामुळे मी थोडक्यात कथा सांगितली, त्यातच खुश झाले. म्हटलं चल करते. आणि अशोक सराफचं नाव होतंच त्याच्यात, त्यामुळे मग काय प्रश्नच येत नाही. विचार तो चांगलं घेणार, त्यामुळे मी चांगलंच घे. एक खरंच चांगली कथा आहे, एक सुंदर, एक वेगळीच असं मी म्हणेन. एक म्हणजे सहसा बऱ्याच वर्षात अशी आली नसावी कथा. दोन हे आहेत, एक वृद्ध गृहस्थ म्हणजे उतार वयातली एक लव्ह स्टोरी आहे ही. वा. आणि उतार वयातली लव्ह स्टोरी ती कशी डेव्हलप होते पुढे हे आम्ही आता इथे सांगण्यात काहीच अर्थ नाही. ते बघण्यामध्ये जास्ती मजा येते. नाही खरं म्हणजे तुम्ही दोघंही खूप एव्हरग्रीन आहात आणि तुमचा उत्साह पाहून आम्हाला डबल उत्साह संचारतो आणि आमचा उत्साह कमी आहे असं वाटतं, इतके तुम्ही दोघांचा उत्साह अवर्णनीय आहे. बरं, ते सगळं जाऊ दे. ते सुधा मावशी कुठे बरी आहे ना? नाही पण गरम होतंय, काय 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 वाटतं ते गेलं म्हणजे. तो किस्सा खूप आवडला टीजर मधला. फार तो नाव ऐकल्याबरोबर फक्त मी ठेवलेलं नाव आहे, म्हणजे आम्ही दोघांनी, त्याला सुद्धा माहिती नसतं की मी काय म्हणते. त्यामुळे ते भांडा पडणं वगैरे, गोंधळ उडणं आणि हे म्हणजे काय लोकांना लगेच पटण्यासारखं आहे की बऱ्याच ठिकाणी असं झालं असेल, बऱ्याच लोकांनी असं केलं असेल, वेगळ्याच नावावर कुठेतरी फोन नाही करायचं. जेव्हा आपल्याला काही लपवायचं बऱ्याच वेळा ते आयडेंटिफाय करते लोक की अरे आमची तर नाही ना सुद्धा याची. एस्पेशली तो लँडलाईनचा काळ होता तेव्हा कधी मामा असं तुमच्यावर पण घडलंय? कधी वेगळ्या नावाने फोन केलाय? नाही, वेगळ्या नावाने नाही, मी आपण डायरेक्ट केला. तर निवेदिता मॅमना डायरेक्ट फोन केला. कधी मावशी कधी असं झालं होतं काही? खूप केलेले चोरून गोष्टी. म्हणजे हे तर अगदी फारच उघड आहे की लपवायचं नाव, कोणाशी बोलतोय ते, आणि तो असेल तर ती म्हणायचं, ती असेल तर तो म्हणायचं असं, आणि प्लॅन ठरवायचे. आणि सिनेमाचं नाव असेल तर ते वेगळंच काहीतरी बोलायचं, वगैरे असं. नुसतं त्यातल्या स्टार्सची नावं घ्यायची आणि मॅटिनीला जायचं, भेटू आपण सकाळी वगैरे, असं असे खूप केलेले आहेत उद्योग. त्यामुळे ही भूमिका करताना मला काही फारसे कष्ट घ्यायला लागले नाहीत. माझ्याकडे म्हणजे फोन करायला फोन केला तर पहिल्यांदा तेव्हा कोणी लक्ष दिलं नाही, पण नंतर वेळ हळू जसं वाढायला लागला तेव्हा त्याला म्हटलं काय चाललंय तुझं? काय नाही म्हटलं, ते हे एक स्टोरीवर बोलतोय की, असं बऱ्याच दिवस चाललं होतं. पण त्यानंतर एकंदर काय असतं, तुझा वेळ जास्ती वाढला की उगाच फालतू एवढा वेळ कोण बोलणार नाही, एकच फोन खूप वेळ चालला किती वेळ. बरं, हे काय वगैरे हे टाळलेलं हे आता सांगितलं त्याप्रमाणेच आहे, ते करावंच लागतं ना, काय करणार. मला असं वाटतं की पण हे सगळे यंग एज मधले होते. उतारवयात सुद्धा ते करताना मजा येते. असं आपण म्हणलो की कथानकाची गंमत फार मोठी आहे. मला आत्ता
कुठेतरी तू तिथं मी सिनेमा आठवला, तुम्हालाही तो आठवत असेल, किंवा असे काही खूप तुरळक सिनेमे होते जेव्हा या सिनियर सिटिझन्सची लव्ह स्टोरी आणि त्यातली एक खूप छान गंमत असायची. पण आता हे विषय जसं तुम्ही म्हणलात की येतच नाही आहेत सध्या. का मराठी सिनेमा घाबरलाय का आर्थिक गणितांमध्ये अडकलाय? काय वाटतं? मला असं वाटतं की तरुणांचीच गोष्ट ऐकायला करायला सादर करायला उत्सुक असतात निर्माते. आणि ह्या निर्मात्यांनी राजकमल प्रोडक्शननी जे काही पाऊल उचललं ते फार योग्य वेळेला उचललं गेलं आणि ही गोष्ट पण येते ती फार योग्य वेळी आणि खट्याळ नटखट असं येते. त्याच्यात काही खूप सिरियस गोष्ट नाही. आणि एका वयापलीकडे आपण मैत्रीचं निखळ नातं असू शकतं ना, ज्याचा सहवास आपल्याला हवा असू शकतो, वाटावा हवासा वाटावा असा. आणि एक साथ सोबत संगत आपलं दुःख आपला आनंद व्यक्त करायला आपल्या वयाचं कोणतरी माणूस मिळणं ही सुद्धा एक दुरापास्त गोष्ट आणि ऐकणारा असणं. हां, पण मी म्हणते की असे विषय येणं कमी झालं होतं. म्हणजे बाई पण भारी देवाने ते एक ब्रेक केलं होतं की एक 6 सिनियर बायकांची लव्ह स्टोरीच होती ती रादर, नाही का, एकमेकांच्या प्रेमाची, नात्याची, गुंत्याची. तर तेच सगळं ह्या दुसरी गोष्ट म्हणजे ही लव्ह स्टोरी आहे आणि ह्याच्यात फ्रेंडशिप आहे दोन याची, पण गोष्ट आहे ती जमवाजमवीची. ती कसली जमवाजमवी तेच ते कशी जमवाजमवी होते हे सगळ्यात महत्त्वाचे आहे त्या गोष्टीतले. आणि ते अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि ते चांगल्या रीतीने लिहिलं गेलं आणि चांगल्या रीतीने मांडलं पण गेलं आहे. आणि पहिल्यांदाच विषयाला हात घातला, असं नाही की काही सस्पेन्स ठेवलाय, लगेच इथून पुढे बघण्याची जी गंमत आहे ती खरी तीच आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही तर म्हणजे किंवा आमच्या आधीची सुद्धा पिढी तुमचे सिनेमे पाहत प्रेम म्हणजे काय हे शिकलोय. म्हणजे खरंच म्हणजे इतकं त्या छान छान गोष्टी प्रेमाच्या मराठी सिनेमातून हिंदी सिनेमातून सुद्धा समोर आलेल्या आहे. पण तुमच्या दोघांसाठी मला आज विचार असं की आत्ता या वयात, आता वयाचं बंधन नाहीच आहे, पण प्रेम म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? प्रेम म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? प्रेम म्हणजे आता काय प्रेमला यायला तसं यायला काय राहिलं नाही. प्रेम हे तसं राहतंच कायम, ते काय राहणार नाही. पण जो टुगेदरनेस आहे ना हा महत्त्वाचा राहिलेला आहे. आता तुम्ही किती साथ एकमेकावर कसं जीवन कंठता हे फक्त तर राहिलेलं आहे प्रेम याचा अर्थ. ती साथ महत्त्वाची आणि ती साथ तुम्ही कशी निभावता हेच आता महत्त्वाचं आहे. आता ते प्रेम बिम हे सगळं यंग ह्याच्यातल्या गोष्टी तो उछलकूदपणा तो त्यावेळेचा होता, पण आता नाही. उतारवयात त्याची एक वेगळीच स्टोरी बनते. उलट ह्या वेगळं प्रेम होतं. आत्ता म्हणजे माझ्या वयाच्या 17व्या वर्षी मला ही अशी फिल्म मिळते करायला मेन कॅरेक्टर म्हणून. म्हणजे हे केवढं मोठं मला असं वाटतं की अच्छा ही अचिव्हमेंटच आहे आमची की आम्ही तेवढे करत राहिलो. आता मी सिनेमा मामांनी तर फारच बघितलेलं, मी फारच चॉईसेस मूवीज केल्या, पण ह्या वयात हे करायला मिळणं आणि कदाचित असंही असेल की आपल्यामध्ये पण दडलेलं काहीतरी असेल, त्याला आपल्याला स्कोप मिळतं आहे ओपन करायला. आणि मैत्रीच्या पलीकडचं प्रेम असतं, ती साथ सोबत. तर हा जो प्रेमाचा गोडवा आहे ना तो अपेक्षा नाहीत काही. आपण तरुणपणी केलेली अपेक्षा प्रेमाची फार वेगळी असते. आपल्या प्रेम कोण आपलं कपल असेल त्याच्याबरोबरची, पण आता याच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे हे निखळ. तुमच्यासाठी आता प्रेम म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात प्रेमपेक्षा मैत्री हा भाग जास्ती असतो याच्यात. मी म्हणजे वंदना ताई म्हणून तुम्हाला विचारते की तुम्हाला प्रेम म्हणजे सध्या काय वाटतं? आता ह्या क्षणाला प्रेम म्हणजे मला कुटुंब आणि त्याच कुटुंबात जर मिळालं काही कुटुंबाबाहेरचं सुद्धा प्रेम तर ते मला फारच आवडेल करायला. तसं प्रेम आहे हे. प्रेमापेक्षा मैत्री, त्यातलं निस्वार्थी प्रेम हे जास्त. कोणाकडून काही अपेक्षा नाही, बस टुगेदरनेस आणि एकमेकांच्या बरोबर काळ व्यतीत करणे, वेळ व्यतीत करणे जो तुमच्याकडे आहे. आत्ता सगळे तुम्ही करून पार पडलेले आहेत, कुटुंब आपापली निर्माण झालेली आहेत. आता तुम्हाला काय हवं आहे तर जे मिळतं आहे ते. मला असं वाटतं की क्या बात आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू वेगळा संचित करून ठेवावा, इतकं हे गोड बोलत आहेत, सगळं छान गोंडस असं हे आहे. मला आता अर्थात थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये डोकावायचं आहे, कारण तुम्ही दोघांनी एकत्र आंधळी कोशिंबीरमध्ये काम केलं आहे, लपंडावमध्ये काम केलं आहे आणि मग म्हणजे त्या एका वेगवेगळ्या टप्प्यावर एकत्र काम करत असताना अर्थात जुन्या आठवणींचा कोलाज समोर येतो.
काही तेव्हाची कुठली आठवण जी अशी सिनेमातली फारच म्हणजे अशोकबरोबर 2-3च सिनेमे केले असते मला वाटतं. किंवा सिनेमा व्यतिरिक्त अशी कुठली आठवण मामांसोबतची? मामा ऑलवेज म्हणजे खरं तर माझ्या मोठ्या बहिणीचा मित्र हा खरं. ओहो वा. पण मला असं वाटतं की मैत्री अशी वयाची किंवा सिनियरिटीची अडकू नये आपण. मला खूप त्याचं मोकळेपण आवडतं आणि तो इतका स्वच्छ निर्मळ आहे की त्याचा सहवास हवासा वाटतो आणि त्याच्याकडनं काय शिकायला मिळतं आहे ते मी ग्रास्प करून घेते शक्यतो. आणि स्पंजसारखा आहे तो. तुम्ही जसं त्याला हे कराल ना पिळाल तसा तो बाहेर मोकळा होतो. तो तसा अतिशय शांत संयमी माणूस आहे. हो मितभाषी आहे. पण त्याला बोलकं करणं आणि बोलकं केल्यानंतर त्याची मैत्री करणं त्याच्यात खूप आनंद मिळतो मला. आणि तो मला सहवास परत मामाबरोबर करायला मिळाला त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि जेव्हा आम्ही केली होती तेव्हा सुद्धा तशी ती ॲडल्टच होतो. पहिलं लपंडाव केलं तेव्हा सुद्धा. नंतर आम्ही आंधळी कोशिंबीर केली तर ती फारच वेगळी प्रेम कहाणी होती. 94 ना, ते भांडणं पण होती त्याच्यात. फारच वेडसरच भांडणं होती ती. पण यात वेडसरपणा नाही आहे, खरा जेन्युइन टुगेदरनेसची गरज आहे. तसं मामा तुम्ही काय सांगाल मावशींबद्दलचं काही तेव्हाची काही आठवण किंवा काय असं ते तिचं म्हणणं अगदी परफेक्ट आहे. तिने ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही समोरचा माणूस काय आहे तुम्हाला एकदा कळलं ना की तुम्ही त्याप्रमाणे करता. माझं तसं आहे. मला एक समोरचा माणूस माझ्याबरोबर साथ देतो आहे, मला बरोबर बेपायदा करतो आहे, ज्याला मी काय करतो हे कळतं आणि त्याप्रमाणे रिस्पॉन्स देऊ शकतो कलाकार म्हणून. ते फार जास्ती महत्त्वाचं असतं. आणि असा माझा असेल तो माणूस माझाच बस, असं माझं नेहमीच आहे. आणि सेटवर मजा येते. आणि या आता तिने आणि मी म्हणजे दुर्दैवाने कधी नाटकात नाही काम केलं. हा तेच ना खरं. हो. आणि सिनेमात म्हणजे हार्डली 3-4 सिनेमे कधी अशी ऑफरच आली नाही किंवा कधीच नाही. हा खरं तर तुम्ही अजूनही नाटक करताय आणि मामांनीही काही वर्षापूर्वी नाटक केलं होतं. सो अजूनही करतोय. हो येस. तर कधी अशी ऑफर आली नाटकाची तर करायला आवडेल. आता हा करेल की आता करेल मला विचार करावा लागेल. सध्या मामा सिरियल करतात हेच मोठं आहे. ते सिरियल एक डेली सोप करतात आणि एक पिक्चर पण करतात. म्हणजे लिमिटेड टाइम पिरियड आहे म्हणून घेतले मला. ती काय ती 1-1.5 वर्षाची काहीतरी आहे ती मला वाटतं. ते तेवढी ते ठीक आहे. आता ते 3-3, 4-4 वर्षासाठी जमणार नाही. कारण मग तो काय ते तिकडे तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे. आणि तो अलर्ट राहायची तुम्हाला सवय असली तर ती तुम्हाला त्रास देते जास्ती कित्येक वेळा. बनचुकी असतं त्यांना काय वाटत नाही हो. पण तुम्ही जर त्याच्याकडे सारखं तुम्ही त्याच्यात लक्ष घालायला लागला तर तुम्हाला त्रास होतो. मुळात दोघेही थिएटरमधनं आलेले आहोत ना, त्यामुळे ते ॲक्टिंग रिॲक्टिंग गिव्ह अँड टेक जे आहे ना ते आम्हाला फार भावतं एकमेकांना. सच्चेपणा कामातला. म्हणजे ती स्पॉन्टिनिटी आणि ती स्पॉन्टिनिटीला आपण परत तयार असणं आणि त्याप्रमाणे रेसिप्रोकेट करणं हे फार चॅलेंजिंग आहे मामावर. आणि तो कधी असा ट्विस्ट म्हणजे कसा एक सरळ बाळ टाकेल, एक स्ट्रेट टाकेल, एक असा टाकेल गुगली. त्याला जर आपण नाही प्रतिसाद दिला तर तुम्ही उत्तम नाही केमिस्ट्री साधू शकत. आणि हे सगळं या सिनेमामध्ये बघायला मिळेल. हा तर तुम्ही मला सेटवरचं एखादी आठवण नक्की आता प्लीज शेअर करा या सिनेमातली. काय अशी असं नाही, टोटल सिनेमाबद्दलच सांगतो मी. दोन्ही कॅरेक्टरचा जो प्रवास आहे ना त्यातला एकमेकांबरोबर एकमेक नसताना त्यांची होणारी कुतरवडी इतक्या चांगल्या रीतीने झालेली आहे. आणि मग त्यांना कशी जो मदत होते तेव्हा त्यांचं कसं काय होतं आणि शेवटी कसे ते एकत्र सगळं म्हणजे धमाल विचार करण्यासाठी. शूटिंगची एखादी गंमत काही काय नाही. शूटिंग आम्ही सगळी धमाल करतच शूटिंग केली. त्यामुळे हा असा एक प्रसंग आता नाही काढता येणार, पण काढता नाही येणार असं झालंय. जिथे जिथे गेलो तिथे सगळ्यांना हादरवूनच सोडलं. मुख्य इथे यंग कपल पण आहे ना आमच्याबरोबर, तर ते त्यांना आम्ही आधी आपलंसं केलं. मुळात त्यांच्याशी मैत्री झाली. दडपण नको त्यांना. आपल्याबरोबर काम करतायत, त्यांना काही सूचना दडपण येतं ना. ते काय होतं आम्ही काही मोठे कोणी नट आहे म्हणून येत नसतं. ते नंतरची घटना. पहिलं त्याने येत असतं की आमच्या सिनियरिटीचं येतं. सगळ्यात मोठं येतं ते की आता एवढं मोठं आम्ही वयाने एवढे मोठं तर कसं करायचं असं येतं. त्यांना असं मोकळं करायला पाहिजे.
आणि मोकळं केलं कुठल्याही नटाला मोकळं सजेस्ट पण केलं करत होतो नाही का? आपण सजेस्ट पण करत होतो की हे असं घे वाक्य, हे तसं घे, त्यामुळे त्यांना शिकायला मिळालं. त्यांना नक्कीच खूप मोठं शिकायला मिळालं हा, असेल. म्हणजे मजा आली. पण एकूण सगळी प्रोसेसच इतकी विलक्षण होती. टीमच चांगली होती सगळी. टीम सगळी चांगली होती आणि लोकेशने निवडलेली पात्र योजना जी होती इतकी चोख आहे की दुसरा कोण्या माणसाचा विचारच करू शकत नाही आपण त्या भूमिकेला. इतकी चोख आहे. म्हणजे अशोकची भूमिका दुसरं कोणीच करू शकणार नाही इतक्या तोडीची. माझी भूमिका पण मी सांगते की नाही करू शकत. ते तसंही शक्य नाही तुमच्या दोघांच्याही भूमिका. नाही असं नाही, पण तशीच सुनील बर्वेची, तशीच मिलिंद फाटकची, तशीच सुलेखा तळवळकर, तशीच ती कॅरेक्टर फिट बसली. हा चैत्राली, तसेच ही दोन यंग पोरं पण. आणखी कोण आपला हार पुष्कर तो पुष्कराज चिरपोटकर तो पण. म्हणजे ते इतके ॲप्ट निवडलेत ना त्याने. आणि तसं लक्ष असायचं त्याचं बरोबर लोकेशचं, कारण आम्ही थोडेसे जरा क्रॉस करायला गेलो बॉर्डर की तो बरोबर सांगायचं की नाही हे एवढं नको. आणि मुळात म्हणजे काय तो एडिटर, मुळात तो एडिटर. तर एडिटर असल्यामुळे त्याला फिल्मची बरोबर माहिती होती आपल्याला काय घ्यायचं, कुठपर्यंत ठेवायचं आणि काय कट काय कापायचं ते त्याप्रमाणे तो घ्यायचा. ते फालतूपणा त्यामुळे कुठे झालेलं नाही आहे. वा, लिहिलेलंच गेलं, मुळात नीट लिहिलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणेच त्यांनी घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं सगळं ठेवलेलं आहे. वा, मला असं वाटतं त्यामुळे सगळं प्लॅनिंग चोख होतं. ॲब्सोल्युटली. जाता जाता मी हेच विचारेन तुम्हाला की ह्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे दोघांच्या पण, प्लीज सांगा. आमच्या व्यवसायावर, माझ्या कलेवर मी प्रेम करते, माझ्या ऑडियन्सवर मी प्रेम करते. त्या ऑडियन्ससाठी आम्ही आहोत. ऑडियन्स नसेल तर आम्ही कोणीच नाही आहोत. त्यामुळे जो नाटकाचा ऑडियन्स आहे तोच चित्रपटाचा आहे. चित्रपट मी फक्त मराठी माणसांना एवढं सांगू शकते की तुम्ही नाटकाला एवढी धोधो गर्दी करता तशी सिनेमांना करा. सिनेमा हा मोठ्या पडद्यासाठी बनवलेला आहे, पॅशनेटली बनवला आहे. अनेक वर्षानंतर राजकमल बॅनरच्या खाली हा, म्हणजे असं नाही कुठलं आलतू फालतू, त्याला लेगसी आहे, याला लेगसी आहे, मला माझी थिएटरची आहे. तर हे सगळं आम्ही इतकं विचारपूर्वक या एकत्र जमून ही जमवाजमवी केली आहे. तर ती जमवाजमवी तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच आनंद घ्या त्याचा. आज फक्त चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, कुठल्याही OTT चॅनलला अजून दिलेला नाही, देणार नाही आहेत. त्यामुळे थिएटरमध्येच या आणि थिएटरमध्येच याचा आनंद घ्या. एनर्जीचं सिक्रेट. एनर्जीचं सिक्रेट म्हणजे काय माहिती आहे, इन्व्हॉल्वमेंट. तुम्ही कुठलं जे काम करत असता त्यात तुम्ही किती इन्व्हॉल्व आहात, किती तुम्हाला त्या कामाबद्दल प्रेम आहे, तुम्हाला लगन आहे जास्ती, हे सगळ्यात तुमच्या एकंदर एनर्जीचं महत्त्व हे ठरतं. माझी आवडती जर गोष्ट मी करत असेल तर मला त्यात करायला आनंद मिळतो, हा माझ्या एनर्जीचं एक कारण होऊ शकतं. मग तिकडे वय हे राहतं बाजूला. आणि तुम्ही एकदा त्याच्यात घुसला की मग त्याच्यावरच लक्ष असलं पाहिजे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरच राहिलं पाहिजे, तर तुमच्याकडे ती एनर्जी राहते. तुम्ही जरा बाजूला गेलात की तुम्ही मग ढापाळता. व्यवसाय आणि तुमचं कलेवरचं प्रेम हे एकत्र मिळणं कठीण असतं. तुम्ही जो व्यवसाय करता त्याच्यात तुम्हाला प्रेम, आवड पण आहे, तेच झालंय आणि तीच एनर्जी आहे या सगळ्या मागची. आणि मला ते हा एक मुद्दा जाता की जसं मी म्हणाल की नाटकांना गर्दी होते पण चित्रपटांना कुठेतरी प्रेक्षक अजून कासकूस करतो. काय वाटतं याच्यामागे कारण, किंवा तुम्हीच सांगा आता, कारण तुमचीच लिगसी आहे आणि तुम्हाला पाहून प्रेक्षक येतील आता, असं मामा काय सांगाल? सिनेमाला पण गर्दी होते म्हणजे काय झालं, काही सिनेमा असं झाले की मग त्याला काही शेंडाना मुडका असं झालं मध्ये, काही असा काही काळ गेला की करायचे म्हणून करायचे, कुठली स्टोरी दर्जा खालावला हे एक कारण असू शकतं. तर त्यामुळे असं काय झालं की लोकांचा विश्वास उडतो. अशा वेळेला एखादं पिक्चर तरी वाईट निघेल तरी विश्वास उडतो त्या ऑडियन्सचा. तर तुम्हाला काय असं, तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्हाला ते नेहमी चांगलंच द्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की बाई पण भारी देवानी ते मोडून काढलं होतं, चांगलं दिलं की रेकॉर्ड ब्रेक यश मिळालं होतं. श्वास सिनेमाने जो काही प्राणवायू फुंकला आहे इंडस्ट्रीमध्ये तो चालवायची जबाबदारी आहे आमची सगळ्यांची आणि प्रेक्षकांची पण आहे. इतकं तुम्हाला भरभरून सगळं देत आहेत. मराठी फिल्म बघायलाच पाहिजे, मराठी नाटक बघायलाच पाहिजे असं का वाटतं, तर त्याच्यामागची कथा, सादरीकरण, नंतर सगळ्याच एकूण पट आहे, दर्जा आणि कलाकार. आणि बरं का पहिल्यांदा जेव्हा मराठी चित्रपट जेव्हा होते, एक काळ असा होता की त्यावेळेला तमाशापट चालायचे, पण नंतर तमाशापटाचा भर ओझरत आल्यानंतर आता काय. आणि अशा वेळेला मग आम्ही वेगळी कॉमेडी सुरू झाली.
आणि ती वेगळी कॉमेडी लोकांनी पकडली. आणि त्याला पहिलं कारण पिक्चर वेगळं कारण म्हणजे त्यावेळेस सुरू झालं गोंधळात गोंधळे पिक्चर, त्यामुळे थोडी चेंज झाली. तरीही देखील जुना हेच राहिलंच होतेच, तो चालवता काय. त्याच्यानंतर जे आलं नवरी मिळेल नवऱ्याला, आणि तिकडून जे सुरू झालं तो एक चांगली कॉमेडी व्हायला ते सुरू झालं. लोकांना चांगलं दिलं की निश्चित आवडतं, लोक नेहमीच स्वागत करतात त्याचे. पण तुम्ही काहीतरी फालतू बघून दाखवू नका, आम्ही अजिबात बघणार नाही. मराठी माणसाचं एक खासियत आहे, तुम्ही चांगलं द्या आम्ही डोक्यावर घेऊ, नसेल तर आम्ही फेकून देऊ. फार्स आणि कॉमेडीमध्ये जो फरक आहे ना तोच हल्ली विसरायला झाला आहे. इतका गोड क्यूट कॉमेडी आणि फार्स म्हणजे अंगविक्षेप काही करायची गरजच नाही ना तुम्हाला. जर तुमची कथाच चांगली आहे तर तुम्ही काय उगाचच करताय आदळापट नका करू. गोड तऱ्हेने तुम्ही लोकांपर्यंत पोचा, आणि ती या म्हणजे फिल्मची. आणि यातही तसाच तो गोडवा कॉमेडीचा पाहायला मिळणार. कथेवर तुमच्या अवलंबून दुसरं काय आहे ते काय करेल. तुम्ही कथा जर साधी असेल तर तुम्ही चांगल्या रीतीने दाखवू शकता ना ती. मग तू फार्स हा परत वेगळा प्रकार आहे, त्यासाठी वेगळ्या स्टोरीज आहेत. तर तुम्ही फार्स म्हणून सादर केला तर निश्चित बघतील लोक. पण तो काय चांगलं वाईट त्यांना काय आपण ठरवू शकत नाही, पण बघतील. पण जर वेगळं कॉमेडी तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ती कॉमेडीच करायला पाहिजे. कॉमेडी आणि फार्समध्ये जे डिफरन्स आहे. हां बरोबर. आणि स्टँडअप कॉमेडीचं काय बोलायचं आता, त्याच्याबद्दल बरेच आता वादविवाद पण होत आहेत. तुम्ही त्याकडे कसं बघता मामा, स्टँडअप कॉमेडी कधी कसं बघता? स्टँडअप कॉमेडी एक प्रकार आहे, आणि स्टँडअप कॉमेडी चांगली आहे निश्चित. पण त्याला एक आहे, त्याला एका ठिकाणी उभे राहून केलेलं नुसतं डायलॉग्सला जास्ती महत्त्व आहे त्याच्यात. पंच मला असं वाटतं की दुसऱ्यांची टिंगल उडवतच स्टँडअप कॉमेडी उभी राहते, त्याच्याशिवाय कॉमेडी ती होऊच शकत नाही. स्टँडअप कॉमेडी दुसऱ्यांची टिंगल करण्यात. पण ती पटते का तुम्हाला, म्हणजे काय नाही, तो एक कॉमेडीचा एक तो प्रकार आहे. पंच हे पंच असणं एखादा, आपण त्याला म्हणजे पंच मारतो ना तसं पंच असणं हे फक्त त्याच्यात. मग त्याला बाकी काही नसतं, बॅकग्राऊंड काही नसतं, सिच्युएशन तशी काही नसते. तुम्ही नुसतं काय जो एक पंच म्हणाल तो तुम्ही किती चांगला हे करता तेवढंच फक्त असतं. बाकी काय नाही, काही हे नसतात, आजूबाजूला काही हे नाही, काही नाही, त्याला सुरू. कारण आजच झालेली एक गोष्ट म्हणून जस्ट सांगते की कुणाल कामरानी एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं म्हणलं स्टँडअप कॉमेडीमध्ये, आणि आता त्यावर बराच मोठा वाद होतोय आणि बरेच नेते यावर प्रतिक्रिया व्यक्त करतायत की हे चुकीचं आहे किंवा जे काय. तर तुम्हाला काही याबद्दल मत काही मांडायचं आहे? नाही, बिलकुल नाही. मला एवढंच म्हणायचं की दुसऱ्याची टिंगल करण्यात कशाला तुम्ही आनंद घेता तुमच्या कलेचा. हां, ते तर आहेच. तुमची स्वतःची काही असेल, स्वतःची गोष्ट सांगा, त्यात कॉमेडी. काय असतं, टिंगल करून सुद्धा तुम्ही कॉमेडी करू शकता. प्युअर कॉमेडी करायला पाहिजे ना, दाखवा ना, ती दाखवा ना. वा, इलॉजिकल काही आपल्याकडे चालत नाही. जे लॉजिकल कॉमेडी असेल ती खूपच खरेपणाने उभी राहते, आणि तीच या फिल्मची खासियत आहे. येस. आणि म्हणून मला वाटतं की ती जी सच्ची कॉमेडी आहे, जी प्युअर कॉमेडी आहे, ती पाहायला डबल मिनिंग मध्ये कुणी हसू शकेल. त्यासाठी अशी जमवाजमवी जमवलेली आहे. तर अर्थातच मला जाता जाता फक्त प्रेक्षकांना तुम्हीच सांगा. म्हणजे मला निश्चित सांगावं असं वाटतं की एक चांगला प्रकार आहे, आणि चांगला प्रकार मन लावून केलेला आहे. दिग्दर्शकांनी त्याच्यात फार मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक आर्टिस्टने त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. लोकांनी निश्चित त्याला बघावं आणि त्याला काहीतरी न्याय द्यावा असं मला वाटतं. कारण काय अशा नाही ते सहसा अशा सापडत नाहीत, बघायला मिळत नाही त्याच्या कॉमेडीज. खूप व्हॅल्यू असलेली मूवी असं मला वाटतं सगळ्याच दृष्टीने. प्रोडक्शनपासून, डिरेक्शनपासून, कलाकारापासून, बॅकस्टेजपासून सगळे खूप व्हॅल्यू आहे. ह्या कथेला व्हॅल्यू आहे, यातल्या सादरीकरणाला व्हॅल्यू आहे, आणि इट्स अ व्हेरी व्हॅल्युएबल गुड नटखट कॉमेडी. नटखट कॉमेडी, काय बात आहे. नाही, खरंच खूप मजा आली मला. खरं तर हा इंटरव्ह्यू संपू नये असंच वाटतंय, पण कुठेतरी वेळेचं बंधन आहे, आणि पुन्हा मी मात्र पुन्हा या स्टुडिओत तुम्हाला बोलवणार आहे. त्यामुळे प्लीज येत राहा, ते नक्की जमवूया आपण. हां, बोलवत राहा, आम्ही येत राहतो. नक्कीच, मी तर रोज बोलवायला तयार आहे, कारण मला तुम्हाला रोज भेटायचं आहे. पण आता मला असं वाटतं की चित्रपटगृहात तुम्हाला भेटायची मला उत्सुकता जास्त आहे. त्यामुळे खूप खूप भरभरून शुभेच्छा. हाऊसफुल होऊ द्या, सुपरहिट होऊ द्या. 10 एप्रिलला येतोय चित्रपटगृहात आमचा अशी ही जमवाजमवी हा सिनेमा. सगळ्यांनी कुटुंबासहित बघा. लहान बाळांना घेऊन या, कुटुंबाला घेऊन या, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे एकत्र बसून बघण्यासारखी सुंदर कॉमेडी. येस, फुल फॅमिली. थँक्यू सो मच, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.